कोणत्याही बाहेरच्या सॉसचा वापर न करता एकदम ग्रेव्हीदार चविष्ट हा पास्ता घरच्या घरी कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं, चमचाभर चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा पास्ता घालायचा. पास्ता शिजवून घ्यायचा आणि एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचा. नंतर एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालायचं. त्यामध्ये चिरून घेतलेला लसूण, चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि किसून घेतलेलं आलं घालायचं. 1-2 मिनिटे छान परतून घ्यायचं. हे आलं लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांदा सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. छान लालसर असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर यामध्ये ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालायचा आहे. ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडासा लालसर रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात लाल मिरची पावडर. ही बेडगी मिरची पावडर आहे. जास्त तिखट नाही पण रंग छान येतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटे ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम ग्रेव्हीदार असा सॉस तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी छान चटपटीत चव येण्यासाठी पिझ्झा पास्ता मिक्स मसाला घातलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा चविष्ट पास्ता आपला तयार झालेला आहे.